राज्यात सध्या पेट्रोल आणि डिझेल टंचाईचं संकट अधिक गडद होत आहे। गडचिरोली, वाशिम, धुळे, जालना आणि छत्रपती संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांमध्ये वाहनधारक आणि शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेत। अनेक पेट्रोल पंपावर इंधन संपल्याचे फलक झळकत आहेत, तर ज्या ठिकाणी इंधन उपलब्ध आहे तिथे वाहनांच्या आणि ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। खरीपपूर्व मशागतीची कामं सुरू असताना डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। अनेक ठिकाणी कॅनमध्ये डिझेल देणं बंद करण्यात आल्यानं शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि मशागत यंत्र थेट पेट्रोल पंपावर आणावी लागत आहेत। दरम्यान प्रशासनाकडून इंधन पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात नागरिक आणि शेतकऱ्यांना तासंतास प्रतीक्षा करूनही रिकाम्या हातानं परत जावं लागत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मशागतीच्या तोंडावर इंधन संकट राज्यात घोंगावतंय। राज्यात इंधन टंचाई आता तीव्र झालाय। खरं तर खरीप पूर्व आणि पाऊस येण्यापूर्वी जी मशागतीची कामं असतात त्यासाठी ट्रॅक्टर आणि डिझेल या इंधनाचा वापर जास्त लागतो। मात्र त्यातच ही अडचण आल्यामुळे शेतकऱ्यासमोरचा इंधनाचा तुटवडा हा सगळ्यात मोठा आहे। प्रशासन दावा करत असलं तरी राज्यात रस्त्यावर गावखेड्यात दिसत असलेलं चित्र हे बळीराजासाठी त्रासदायक आहे। राज्यात इंधन टंचाई आता तीव्र झाली आहे। छत्रपती संभाजीनगर, हिंगोली आणि गडचिरोली इथली ही तीन दृश्य आपण पाहतोय। कशा पद्धतीनं बळीराजा हा या सगळ्या इंधनासाठी वाहनधारक असतील ते त्रासलेले आहेत। महामार्गावरून जाणारे कृषी मालाचे ट्रक हे रस्त्यातच अडकून पडलेले आहेत असं विदारक चित्र आहे। रात्र जागून डिझेलसाठी, पेट्रोलसाठी कॅनच्या कॅन या ठिकाणी रांगेत लावल्याचं चित्र पाहायला मिळतंय।